काय नाव आहे आपलं? माझं नाव स्नेहल चौधरी है। आपको ये धमकी किसने दिया कि टीसी दे देंगे बोल के? प्रिंसिपल ने। क्या नाम है उनके? स्नेहल चौधरी। आपने अपने पेरेंट्स को नहीं बताया? बताया है। उन्होंने क्या बोले फिर आपको? उन्होंने बोला कि हमें उस स्कूल में रहना नहीं है, हम आपकी टीसी हम आपका एडमिशन दूसरे स्कूल में कर देंगे। कौन से स्कूल में? नाम वगैरह कुछ बोले उन्होंने? नहीं, अभी तक डिसाइड नहीं किया है, लेकिन हम इस स्कूल से हमारा एडमिशन निकालने वाले हैं। कौन सी स्कूल का नाम क्या है? न्यू बिगिनिंग इंटरनेशनल स्कूल। कौन सी क्लास में आप? मैं 9th स्टैंडर्ड में। आप रहने के लिए? और रहने की मैं हर्सुल में रहती हूँ। महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच काही पालक, काही विद्यार्थी संभाजीनगरमध्ये या शिक्षण माफियांच्या विरोधामध्ये वेळोवेळी शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या 13 मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना मागच्या 2 आठवड्यापूर्वी भेटलो होतो। त्यावर आम्हाला त्यांनी लेखी पत्र आश्वासन असं दिलं होतं की येत्या 7 दिवसाच्या आत आम्ही या शाळेंचे अहवाल आणू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू। आज 22 ते 24 दिवस कार्यालयीन दिवस उलटून गेलेले आहेत। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात या ठिकाणी बोंबा मारलेल्या आहेत। बोंब आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची हीच मागणी राहील की येत्या 2 दिवसाच्या आत या सगळ्या शिक्षण माफियावर कठोरात कठोर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडेल। आपकी प्रमुख मांगनी क्या थी? आमची प्रमुख मागणी हीच होती, विद्यार्थ्यांचं नुकसान न करता ऑनलाईन शिक्षण या ठिकाणी चालू करा आणि ज्या ठिकाणी एकाच शाळेच्या बॅनरखाली 2-2 शाळा भरतायत त्या शाळेची मान्यता रद्द करून या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं समायोजन परिसरातील शाळेमध्ये करा। या आमच्या प्रमुख अशा 13 मागण्या होत्या। तुम्हारी मागणी पूरी नहीं होती तो तुम आगे स्टेप आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहे। यापेक्षा तीव्र आंदोलन, मोठं आंदोलन छेडणार। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्टाईल सगळ्याला माहिती आहे, ती वेगळी सांगायची गरज नाही। संकेत बाळासाहेब शेट्टी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, संभाजीनगर।